मॅन 12वा प्रतिनिधी आपण यायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. सेकंड राऊंड मधील पहिली मॅच तुमच्या समोर येते. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करतोय VCC उसरकर विशाल म्हात्रे अँड कंपनी. तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करण्यासाठी आघाडीचे फलंदाज सिद्धू पाटील आणि कंपनी वाडेकर. आघाडीचे दोन फलंदाज हे दोन मोठी नाव आपल्याला पाहायला मिळतात. आघाडीचे कपिल पाटील आणि सिद्धू पाटील ओपनिंग पेअर मैदानावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे तेजस गोलंदाजी मार्कवरती. तर वाडेकरचे 12th मॅन आम्हाला जॉईन होत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे तेजस गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. शशांक पाटील सर मान फ्रॉम संदप ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेगला पाहायला मिळतात. रमेश म्हात्रे सर मान फ्रॉम सागाव हे दोन ऑफिशियल्स पंच पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर जयेश गायकर आणि त्याचबरोबर जयेश म्हात्रे दोन मान्यवरांचं शुभागमन झालं. व्यासपीठावरती आसनस्थ व्हायची विनंती आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर आदरणीय संदीपजी गायकर यांना आपण आयोजक इन्व्हाइट करतायत. सो आपण लगेचच यायचंय. जाऊया मैदानावरती. लढत सुरू होतीये. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप होता. ड्राव करत असताना एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक केतन डीप मधून आलेत. पिकअप गॅदर अँड थ्रो ॲक्युरेट फेक ऑन दी स्टंप पाहायला मिळते. फक्त सिंगल आणि ते वाडेकरच्या धावफलकाचा श्री गणेश होत असताना सिद्धू पाटीलच्या बातमधून ही सिंगल पाहायला मिळते. आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू होता. खोळा टप्प्याचा होता. टेम्परामेंट संयम दाखवत असताना ऑफ साइडला ड्राईव्ह केलं सॉफ्ट हँडने. सिद्धू पाटील हे देखील खूप मोठं नाव आहे टेस्ट क्रिकेटच्या पटलावरती. फिरकी जादूगार फिरकी गोलंदाज आहेत. अष्टपैलू आहेत. बॅटिंग देखील तितकीच दर्जेदार करतात. दुसऱ्या बाजूला कपिल पाटील के ट्रॉफी मध्ये यामला चेंडू हवेमध्ये आहे. बॅकस्क्वेअरला चुकी झाली. कॅच ड्रॉप केली आहे कपिल पाटीलची. हे जीवनदान कपिल पाटीलला आयुष्यमान भवचा शुभ आशीर्वाद या मॅच मध्ये. आणि इथे पाहायला मिळतोय कॅच ड्रॉप केल्यानंतर सिंगल धावा पाहायला मिळतात दोन या आकड्यावरती. कपिल पाटीलचा मी उल्लेख करत होतो. के ट्रॉफी कामोठे येथे नाईट स्पर्धेमध्ये ठाणे संघाचं प्रतिनिधित्व करत असताना दुसरं षटक पॉवर प्ले हात आलं होतं. कमबॅक करून दिलं होतं. ठाणे संघाला फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज इथे मात्र अष्टपैलू फलंदाजीच्या भूमिकेमध्ये वाडेकर संघासाठी इट इज अ वाईड सिंगल पाहायला मिळतोय. धावसंख्या 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तेजस हे षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं पहिलं एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये ऑफ साइडला ऑन साइडला काऊ कॉर्नर इथे उडवलाय चेंडू लॉंग ऑफच्या वरतून. चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर जातोय. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. षटकार लगावला. इथे 2 अष्टपैलू आहेत. पण बघू शकाल तर वाडेकर संघाची सिद्धू पाटील आणि त्याचबरोबर कपिल पाटील आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज देखील अष्टपैलू आहे ज्याने अगोदरच्या मॅच मध्ये बॅटिंग देखील तितकीच दर्जेदार केली होती. यावेळेला गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये यावेळेला अजून एक चेंडू उडवलाय. सरळ येतो आमच्या समालोचन कक्षामध्ये. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित या ठिकाणी आपण बघू शकाल तर मान्यवरांना मानवंदना देणारा हा फटका षटकार. षटकार सिद्धू पाटील आणि हल्ला चढवलाय गोलंदाज तेजस वरती. इथे बघू शकाल स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. षटकावर पॉइंटच्या वरतून चेंडूला एक्झिक्यूट केलं डीप मध्ये. चेंडू हा क्लासिकल स्ट्रोक येतोय सिद्धू पाटीलच्या माध्यमातून. कॉपी स्टाईल चौकार. क्लास बॅटिंग मनच जिंकतोय. पण बघू शकाल तर सिद्धू पाटील लास्ट बॉल टू गो. तेजस चेंज ऑफ पेस होता. ड्राईव्ह करत असताना व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सो एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान या ठिकाणी आपण बघू शकाल तो क्षेत्ररक्षक नक्कीच अशा अगोदरच्या मॅच मध्ये 12th मॅन होता. या वेळेला या स्पर्धेमध्ये या स्पर्धेच्या दुसऱ्या मॅच मध्ये स्क्वॉड मध्ये जागा मिळाली. आणि इथे अप्रतिम झेल टिपत असताना पहिल्या विकेटचं पतन. वाडेकर संघाला लागलेला पहिला धक्का. कॅप्टन ऑफ टीम सिद्धू पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
19 धावा. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धावा लगावल्या सिद्धू पाटील यांनी 17. 2 षटकार लगावले. एक लॉंग ऑफच्या वरतून, एक लॉंग ऑनच्या वरतून, एक स्क्वेअर कट आपण बघितला कव्हर पॉइंटला, एक चौकार बघितला. एकंदरीत 19 धावा आफ्टर फर्स्ट ओव्हर 19 रन्स इन ॲट नंबर 3. बॅट्समन मयूर 9 सेकंडला षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावरला चेंडू हवेमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान पडतो. फॉलोथ्रो मधून विशाल म्हात्रे आलेत. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळतात त्या ठिकाणी. तोपर्यंत या 2 धावा एक्झिक्यूट केल्यात या 2 फलंदाजांनी. कपिल पाटील आणि मयुरी जोडी मैदानावरती आहे. सिद्धू पाटील बाद झाल्यानंतर धावा पुढे जात असताना 21 रन्स 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल इथे नक्कीच केला जातोय. 4 षटकांची मॅच आहे. तटियासारखंच रेस्ट्रिक्शन अवेलेबल नाही. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या सांगतेकरीचे षटक सुरू आहे कमाल पडाईंकडून राऊंड विकेटने. इथे बघू शकाल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. फेक इथे खराब झाली. आपण बघता शेखर आहेत थोडेसे फेक स्वेअर करतात. तोपर्यंत दिवस अडवल्या एका धावेची चोरी मैदानावरती पाहायला मिळते. दोन धावा आणि आपण बघू शकाल तर या 2 एक धावा येते. एकंदरीत 22 धावा धावफलकावरती. डावखुराचे फलंदाज मयूर अवला स्टॉकिंगला पाहायला मिळतात. रावंदे विकेटने गोलंदाज आपण बघतोय विशाल म्हात्रे कॅप्टन ऑफ VCC उसरगर. एक चांगलं नेतृत्व गेल्या वर्षीचा हंगाम अक्षरशः आपल्या फलंदाजीमधून गाजवलं होतं. वन मॅन आर्मी एक हाती केला लढवत असताना कित्येक सामने या VCC उसरगर संघाला जिंकून दिले होते. तोचा अष्टपैलू मला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस वॉटर डिलिव्हरी टॉस केलं होतं चेंडूला. थोडासा स्लोअर वन आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर इथे थोडीशी टेक ऑफ झाला. गती देखील कमी होती आणि इथे पूर्णपणे संभ्रमात गेले आपल्याला हे फलंदाज मयूर. डॉट बॉल शबल झाले. त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर ऑफ ब्रेक पाहायला मिळतोय. आतमध्ये येणारा हा चेंडू अस्तांच्या बरोबर वरून यष्टिरक्षकाच्या हातामध्ये येतोय आणि ते बीट झाले. मयूर आपल्याला पाहायला मिळतात. डावखुराचे फलंदाज लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव हाताळत असताना विशाल म्हात्रे राऊंड द विकेटने गोलंदाजी करतात. यावेळचा हा चेंडू सोडून देत आहेत ऑफिशियल्स. रमेश म्हात्रे सर आमच्याकडे इशारा देत असताना स्वेअर चेंडू वाईट बॉल. अवांतरिक धाव इथे ऍड होईल. 23 रन्स 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. राऊंड द विकेटने परत एकदा फुललेला चेंडू लोअर फुल टोस ड्राईव्ह केला. ऑन साइड लावून ड्राईव्हचा फटका. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत अमित पाटील उचलून फेक करतात. तोपर्यंत आपण बघू शकाल फक्त सिंगल. आज या संघामध्ये नक्कीच अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बिंदास पाटील आज स्क्वॉड मध्ये पाहायला मिळत नाही. अमित पाटील यांचे बंधुराज अष्टपैलू आहेत. दर्जेदार बॅटिंग ते देखील सध्याच्या सीझन मध्ये करतात. भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. त्यांची गरज इथे नक्कीच भासेल का कारण आपण बघू शकाल तर अष्टपैलू आहेत. बॅटिंग देखील दर्जेदार आणि गोलंदाजी देखील तितकीच दर्जेदार त्यांची या सीझन मध्ये झाली आहे. ते आज मात्र या स्क्वॉड मध्ये पाहायला मिळत आहे. राऊंड विकेटने विशाल म्हात्रे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. इथे क्वाड पॉइंटचं अपील झालं. लाऊड अपील तटिया सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग शॉट दरम्यान यष्टिरक्षक गोलंदाजाच्या माध्यमातून अपील फेटाळलं जातं. इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय ऑफिशियलचा इशारा येत असताना दुसरं षटक एकंदरीत संपन्न होतं आणि धावा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. वाडेकर संघाची लॉस ऑफ 1 विकेट्स 24 रन्स आफ्टर सेकंड ओव्हर. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. वाडेकर संघाची धावा संख्या 2 षटकांच्या अंती. चोवीस धावा 24 एप्रिल
1973 जन्मदिवस असे एका व्यक्तिमत्वाचा ज्याने मात्र लेदर बॉल क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या दुनियेवरती अधिराज गाजवलं. गॉड ऑफ क्रिकेट मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर 24 एप्रिल 1973 त्यांचा जन्मदिवस. पहिला चेंडू राऊंड द विकेटने. अजून एक फिरकी गोलंदाज आणि या वाडेकर संघासमोर गोलंदाजी करतोय निकेत पाटीलचे षटक सुरू आहे. राऊंड द विकेटने गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी करतोय सडपातल बांधाचा खेळाडू आहे. ब्रेक होता यावेळेला आपण बघू शकाल. अपील झालं आणि ते नक्कीच पाडला ब्रश होऊन तिथे आपण बघू शकाल काय घडतं मैदानावरती. आणि नक्कीच डॉट बॉल लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू हात आलत असताना इथे पूर्णपणे डॉमिनेट केलं खऱ्या अर्थानं. थोडंसं अंडर प्रेशर खेळतात बॅट्समन मयूर. आतापर्यंत 4 चेंडू डॉट त्यांना पाहायला मिळतात. इथे नक्कीच कोरटापाचा चेंडू होता. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू नक्कीच फेक करतात त्या ठिकाणी. यस इट इज आउट. धावचीच्या स्वरूपात इथे माघारी परतावं लागेल. गरज नसताना पुढे सरसावले. खूप चांगलं इथे आपण बघू शकाल. क्षेत्ररक्षण तितकेच दर्जेदार फेकी. इन ॲट नंबर सेकंड डाऊन कपिल पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन. एलबी माफ करा LBW लेग बिफोर विकेट. पायच्या स्वरूपात इथे आउट झाला मयूर. आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण बघू शकाल तर यंगस्टरना घडवत आहेत या ठिकाणी. सिद्धू पाटील पुढची पिढी फ्युचर वाडेकरच तयार करत असताना पाहायला मिळतात. त्यांनी देखील एक काल गाजवला. आता देखील दर्जेदार कामगिरी करतायत आणि अपकमिंग यंगस्टरना घेऊन हा संघ बांधला जातोय त्यांच्या माध्यमातून. आणि सातत्यानं आपण बघू शकाल तर या ठिकाणी पण देखील दर्जेदार कामगिरी केली आहे. अतुल देखील खूप चांगली बॅटिंग करतो. टोच केलं होतं यावेळेला. ड्राव करायचं होतं प्रणितला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण बघतोय. उचलून फेक करता तोपर्यंत सिंगल. इथे फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं प्रणितने कारण समोर कपिल पाटील होते त्यांना स्टार्किंगला 5 रन केलं जातंय. निकेतचं षटक सुरू आहे. तिसरं धावसंख्या एकंदरीत 25. आतापर्यंत निकेतनं चेंडू हाताळले 4. राऊंड द विकेटने गोलंदाज सज्ज होत असताना इन स्विंग होता. लेंथ लवकर पिकअप केली. ऑब्रेकला इथे आपण बघू शकाल बॅटवर मिडलिंग करत असताना चेंडू मात्र फेकून दिला. पुलचा हा दैदिप्यमान स्ट्रोक षटकार. किती पोटेन्शियल आहे दाखवून देत असताना शेवटचा चेंडू मिस टायमिंग. थोडासा गती इथे आपण बघू शकाल वाढवली होती या चेंडूची. डीप मधून शुभम येतील चेंडूला उचलून फेक करतील नॉन स्ट्राईक. तोपर्यंत या 2 धावा. निकेच हे षटक करायला कौतुक करेल कारण या षटकाचा विचार केला. पहिले 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव फेकले. तदनंतर LBW बाद झाला मयूर. चौथ्या चेंडूवरती सिंगल. 5वा चेंडू षटकार आणि त्यानंतर दुहेरी. एकंदरीत 9 धावा खर्च करत असताना गडी बाद केल्या षटकामध्ये गोलंदाज निकेतनं 3 षटकार. इथे 3 षटकांची सांगता होती आणि एकंदरीत 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात वाडेकर संघाची धावसंख्या. ड्रिंक्स बेकर आतमध्ये DJ मास्टरकडे.
33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 33 रन्स. आणि ते गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्जत्व शेखर. स्लोगर डेथोवरचं षटक अनामारी तोडफोडीचं षटक यावेळेला पाहायला मिळेल. आणि कशा प्रकारची बॅटिंग इथे केली जाईल. प्रणीतच्या माध्यमातून नॉन सेकंडला कपिल पाटील आहेत. धावसंख्या एकंदरीत 33. या षटकामध्ये 10 ते 15 धावा येणे गरजेचं आहे. फायटिंग टोटल इथे लगवावी लागेल धावफलकावरती, कारण समोर देखील तितकाच ताकदमंद संघ आहे. VCC उसरगर वर्सेस वाडेकर अशी लढत सुरू आहे. पहिला चेंडू घेऊन कंबाल पाटीलकडून उभे विकेटने शेखर सज्ज होतोय. तर स्टार्टिंगला फलंदाज प्रणित. इथे चेंडू आपण बघू शकाल हवेमध्ये आहे. कॉल दिलाय असे रक्षक विशाल मात्रे यांनी. आय विल टेक. आणि इथे मात्र आपण बघू शकाल झेल घेत असताना आणखी एका विकेटचं बदन प्रणितला माघारी परतावं लागेल. इथे अतुलची नक्कीच अनुपस्थिती पाहायला मिळते वाडेकर संघामध्ये. अगोदरच्या मॅचमध्ये तो नक्कीच खेळला. पहिल्या मॅचमध्ये अतुल गावाला दुसरी मॅच त्याची स्पर्धेमध्ये तो नक्कीच दाखल झाला. त्याच्यामुळे या स्कॉडमध्ये तो पाहायला मिळत नाही. या मॅचमध्ये कपिल पाटील हा चेंडू सोडून देतात आणि ते आपण बघू शकाल तर आउटसाइड दी ऑफ स्टंप अंपायर्स कॉल. इट्स निगेटिव्ह डिलिव्हरी व्हाईट बॉल. टॉस साठी यायचे गावदेवी एमबी ग्रुप देवीचा पाडा. दुसऱ्या बाजूला हे दुटणे. टॉस साठी लगेचच या बॉल द टीम कॅप्टन्स शेखर ओव्हर द विकेटने. यावेळेला बघू शकाल ऑन साइडला एक्झिट करायचं होतं. यस इट इज अ वाईड. लागोपाठचा दुसरा स्वेर चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज शेखरच्या माध्यमातून. शेखर इथे बघू शकाल तर थोडीशी दिशा भरकटतोय. इथे प्रणितला माघारी परतावण्यामध्ये यश नक्कीच आपण बघितलं. शेखरच्या माध्यमातून धावा झाला धावफलकावरती. भावेश काळन आमच्या समवेत गुणसंघ लेखाच्या भूमिकेमध्ये 35 रन्स 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. होते विकेटने गोलंदाज कपिल पाटील. यावेळेला हा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. पुलमध्ये अलॉंग दी कार्पेट मिडॉनला ट्रॅव्हल झाला तर निकेत होते. डायरेक्ट देण्याचा प्रयत्न होता. एक चिकी सिंगल कंप्लीट करतात हे दोन फलंदाज कपिल पाटील आणि त्याचबरोबर स्वप्नील पाहायला मिळतो. स्वप्नील येतात आपल्याला स्ट्रायकिंग इनला आणि संघाची धावा संख्या पुढे जात असताना 36 रन 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 30 सर्कलच्या बाहेर ऑन साइडला लॉंग ऑन आहे. मिड विकेट डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग ऑफ साइडला लॉंग ऑफ आहे. तदनंतर डीपमध्ये आपण बघू शकाल तर बॅकवर्ड पॉइंट. फुल लेनचा चेंडू लॉफ केलाय. बॅट मधला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवर लागलेली 6 धावांची मोहर. विकेट सिक्सर. टू 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्वप्नील यांच्याकडे आपण बघू शकाल तर अनुभव आहे. अनुभवाची शिदोरी पाठीशी बांधून इथे फलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय आणि गरज आहे, कारण इथे 42 रन्स 4 षटकांची मॅच आहे. विथ विकेटने शेखर ड्राव करत असताना ऑफ साइडला क्रॅकल कव्हर ड्राव पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आलेत. क्रिकेट विथ फुटबॉल असं समीकरण पाहायला मिळालं, परंतु चेंडू मात्र त्यांना भेदून सीमारेषा पार करतोय. चौकार. इथे लगावला कॉपी बुक स्टाईल बॅकफुटला येत असताना एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राव आपण बघितला स्वप्नील यांच्या बॅटमधून. 46 रन. ऑन साइडला पुलचा फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करताय तेजस मात्रे. चुकी नसेल. गुड कॅच ऑफ दी क्वालिटी. आणि इथे मात्र अजून एक धक्का फलंदाजी करणाऱ्या वाडेकर संघाला.
46 रन 46 धावा झाला धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. कपिल पाटील स्ट्रायकिंगला पाहायला मिळतात आणि शेखरचे षटक आतापर्यंत आपण बघू शकाल तर शेखरवरती हल्ला चढवला होता. स्वप्नील यांनी षटकार लगावला, चौकार लगावला होता. 2 वाईड बॉल देखील आपण बघितले शेखरच्या माध्यमातून. पण इथला बाद देखील केलं पहिल्या चेंडूवरती. एक सिंगल. सरळ बॅटने इनसाइड आउटचा फटका. समोर क्षेत्ररक्षक येतोय. 2 क्षेत्ररक्षकामधून स्वीपर कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये जी गॅप होती एक्स्ट्रा कव्हरला हा फ्लाइट स्ट्रोक कॉपी बुक स्टाईल पुस्तकी फटका षटकार. धावा लगावल्यात इथे वाडेकरनं धावफलकावरती. 53चं टार्गेट आहे. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते सेकंड राऊंड मधली. सेकंड मॅच VCC उसरकर वर्सेस वाडेकर. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पहिल्या फेरीतील तिसरी लढत तुमच्या समोर येते. हे तुटणे वर्सेस देवीचा पाडा. टॉस या ठिकाणी केला जाईल विनंती करतोय. तर आदरणीय प्रल्हादजी कालन यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला आपण बघतोय हेदुटणेचे संघनायक करण पाटील, तर दुसऱ्या बाजूला देवीचा वाडाचे संघनायक आपल्याला पाहायला मिळतात कुणाल दादा आहेत. टॉस प्रल्हादजी कालन यांच्या शुभ हस्ते केला जातो. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये काटा कॉल केला. छापा नाणेफेकीचा कौल इथे जिंकला देवीचा वाडाने. आणि नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल की बॅटिंग करण्याचा निर्णय असेल? फिल्डिंग फर्स्ट. फील्ड करण्याचा निर्णय आहे. टॉस जिंकला. समोर संघ आपण बघताय हेदुटणे. हे दोन एकाच कॅलिबरचे संघ आपल्याला पाहायला मिळतात. तर काय स्टार्टरचे प्लॅनिंग स्क्वॉड मध्ये कोणता चेंजेस आहे? चेंजेस तर काहीच नाही, पण हेडुसन संघ पण जरा चांगला संघ आहे आणि बॅटिंग सध्या सुंदर करते, त्याच्यामुळे थोडी बॉलिंग लाईनवर पण आमची थोडी चेंजेस असेल, थोडे मागे पुढे करण्यात येईल. आणि शेवटचा प्रश्न असेल की आयोजनाबद्दल, आणि अजून एक प्रश्न नक्कीच विचारेल आयोजनाबद्दल काय म्हणशील? कारण पहिलं वर्ष आहे या स्पर्धेचं. 2 दिवसीय स्पर्धा आपण बघताय वेतालेश्वर क्रिकेट संघ आसदेगाव ब यांच्या माध्यमातून. आणि नक्कीच 2 दिवसामध्ये या क्रीडांगणाची देखील सुसज्ज असं आपण बघू शकाल तर सजवलं त्यांनी. आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूप चांगलंच आहे. पहिला वर्ष आहे त्याच्यामुळे जरा चांगलं आयोजन केलं आहे आणि पुढच्या वर्षी मी आशा करतो की याच्याहून अजून चांगला होईल. शेवटचा प्रश्न असेल, तुला इंजुरी देखील झाली होती पाहायला, ती आता बरी आहे का? अजून आहे इंजरी थोडीफार. शॉर्ट रन मी बॉलिंग करतोय, अजून धावायला भेटत नाही त्याच्यामुळे. थँक्यू होते कुणाल दादा, कॅप्शन ऑफ देवीचा पाडा. करण पाटील इथून नक्कीच आपण बघू शकाल तर गेले प्रेझेंटेशन बॉक्स मधून, हरकत नाहीये. ग्रामीणचे खेळाडू साधा त्यांना आपण बघू शकाल तर मायक्रोफोनवर खूप कमी बोलतात, मैदानावर ते खूप बोलतात. एक चांगली मॅच तुमच्या समोर येते देवीचा पाडा वर्सेस हेदुटणे. टॉस जिंकल्यानंतर इथे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला देवीचा पाडाने. आणि मॅच आपण जाऊया मैदानावरती. इथे मॅच सुरू होते वाडेगाव वर्सेस आपण बघतोय VCC उसरकर. 52 धावा लगावला, 53 धावसंख्येचं लक्ष आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच 24 चेंडू 53 धावेचं लक्ष आहे. कशा प्रकारे ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल, एक दर्जेदार लढत या दोन संघांच्या दरम्यान नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. विजय हा शौर्याचा अलंकार असतो आणि इथे अलंकार मात्र नक्कीच कोण घालून विजय संपादन करेल? जाऊया पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत मायक्रोफोनवरती मानफ्रॉम तळोजी साई राजे. थँक्यू.
थँक्यू सो मच करण. क्रिकेटच्या या अथांग महासागरात केडीएमचे मैदानावरती भरलेले क्रिकेटचा भव्य दिव्य तारांगण. गोलंदाज तयार होतोय. यावेळी लेग बकेटच्या माध्यमातून हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळी दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर भीषण अपघात होण्याची शक्यता होती, मात्र तसं काय घडलं नाही. दैव बळवंत मात्र चेंडू पहिला चेंडू निर्धाव. पाठलाग करायचा आहे. 53 धावसंख्येचा उसारकराने काय कमालीची गोलंदाजी दाखवली. 52 धावसंख्या निश्चित या ठिकाणी आखल्याने 53 धावसंख्येचा या ठिकाणी टार्गेट सेट केलाय. तो मात्र वाडेकर संघासमोर अमोल कालंकर कालन यांचं या ठिकाणी शुभागमन होते. दादांना विनंती करतो या मंचावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आज चेंडू डीप मिड विकेटकडे क्षेत्ररक्षक तैनात. P1चा गोलंदाज या ठिकाणी कपिल. पहिला चेंडू काय कमालीचा फेकला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक धाव लपते. म्हणजे श्री गणेश ओपन होते तर मात्र निश्चितच वाडेकर. सौरभ म्हात्रे यांना देखील विनंती करतो या मंचावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. यावेळी जबरदस्त फटका. यावेळी पाहुण्यांचं स्वागत केलंय षटकारानं. बघताच काय रागानं षटकार मारले या वाघानं. दणदणीत षटकार. तर निश्चितच या ठिकाणी शुभागमन होतंय. म्युझिकल क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं निश्चितच उंच नाव केलं. ते निश्चित आमचे परममित्र असतील. त्यांचे खूप व्हिडिओ ना आम्ही खूप लाईक केल्यात. तर निश्चितच लवली ब्रँडचे एक अध्यक्ष आणि जबरदस्त कॅशो असो आणि कुठलाही म्युझिक प्लेअर असो ते वाजवतात. निश्चितच आमचे सौरभ दादा भात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मोस्ट वेलकम दादा. वेतालेश्वर क्रिकेट ट्रॉफीमध्ये वर्ष पहिलं आपलं सरचे स्वागत करतोय. जाऊया मॅचकडे. काय देदीप्यमान 16 या ठिकाणी रंगला जातोय. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा या ठिकाणी आपण बघतोय. षटक क्रमांक पहिला प्रगती पदाराचा कपिल वरती तिसऱ्या चेंडूवरती गगनमध्ये आसमानी सुलतानी षटकान बघितला. गोलंदाज तयार. आकडून टप्प्याचा चेंडू शॉट अँड पूल पोलीस सक्सेसफुल. चेंडू आउट ऑफ द पार. वन बाउन्स. दणदणीत संघर्षमय चौकार. त्यानंतर विशालने मात्र चौकार फेकला. मात्र धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल. ते मात्र वाऱ्याच्या वेगाने निश्चित एक डझनामध्ये यावेळी जबरदस्त फटका. यावेळी डायरेक्ट हिट होईल का ऑन द स्टंप थ्रो येणं गरजेचं होतं, मात्र नशीब बलवंत. धावफलकावरती धावसंख्या एकने ट्रॅव्हल होईल. ती मात्र 13 धावसंख्या 0 गडी बाद. वाडेकर संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिला पिछा करायचा आहे. 53 धावसंख्या ज्याची सरासरी गाठायची होती ती सरासरी निश्चित वाडेकर संघाने या ठिकाणी आखली जाते. षटक क्रमांक पहिला संपलाय. डीजे प्लीज. तर निश्चितच आमचे लाडके आयोजक असतील निलेश काळन. निश्चितच त्यानंतर आमचे प्रवीण दादा पाडेल आणि आमचे गोल्डमॅन निश्चितच प्रल्हाद दादा काळन यांच्या माध्यमातून याच्या संयुक्त विद्यमानाने भरलेला निश्चितच वेतालेश्वर क्रिकेट संघ अजरेगाव बी यांच्या माध्यमातून एक दैदिप्यमान 16 या ठिकाणी रंगला जातोय. षटक क्रमांक पहिला संपलाय. त्यानंतर धावफलकावर धावसंख्या आल्या 53 धावसंख्येचा पिछा करत असताना धावफलकावर धावसंख्या 13. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सांख्यिक कोट्यातील दुसरं, वैयक्तिक कोट्यातील पहिला गोलंदाज या ठिकाणी सिद्धू या ठिकाणी सिद्धू सबका बंधू. मात्र चांगली गोलंदाजी करणं अतिशय गरजेचं असेल. गोलंदाज तयार. विशालसाठी हा चेंडू ऑन साईडला केला जातोय. तितकीच लांबी आणि तितकाच अंतर. चेंडू सीमा रेषा बाहेर. छ म्हणतात. सर ओम साईडी जमाश्रयाच्या माध्यमातून जबरदस्त संगीत प्रेक्षकांचं मनोरंजन यांच्या माध्यमातून केली जाते. GTCW माध्यमातून साता समुद्र पार ही निश्चित स्पर्धा
पारदर्शितपणे आपण पाहू शकाल गोलंदाज तयार. यावेळी विशालसाठी रूम केलाय, चेंडूला फेकून दिलाय डीप फाईन क्षेत्राच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार चौकार. गोलंदाजी. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे मास्टर. निश्चितच सिद्धूवरती पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती विशालाने चौकार मारलाय. काय कमालीची मॅग्निफिकेशन गोलंदाजी. वन मॅन आर्मीची भूमिका साकारतोय. गोलंदाज तयार. सिद्धू. यावेळी जबरदस्त चेंडू चपराक दिली जाते क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा. यावेळी शुभमला पाहू शकाल या ठिकाणी गोलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात. बॅक टू द पॅव्हलियन डीजे. प्रेक्षकांकडे देखील आपण आवाज ऐकला. काय गरज नव्हती या रनची, कारण रनआउटचा खतरा निश्चितच संघाला देखील गाजला. कारण विशालकडे क्षमता होती, मोठे मोठे स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून आपण बघितली. वैयक्तिक धावसंख्या आपण जर विशालच्या माध्यमातून बघितली, संघाला मात्र ताळणार संकटमोचक फलंदाजी करत असताना 17 धावसंख्येचं योगदान दिल्यात. बनवायच्या आहेत त्या 53. मात्र यावेळीच धाव फलकावरती धावसंख्या आपण जर नजर फेकली तर निश्चितच यावेळीच 24 रन. बनवायच्या 53. म्हणजे अद्याप काही धावसंख्येची गरज असेल. माझ्या सेव्ह स्कोरर प्रितेश मुठे, भावेश काळन यांच्या माध्यमातून चांगली माहिती पुरवत असताना आमचे कॉम्प्युटर ऑपरेटर निश्चितच आदित्य कांबळे यांच्या माध्यमातून चांगलं निश्चितच कार्य, त्यांच्या कार्याला देखील आम्ही भगवा सलाम ठोकतोय. गोलंदाज तयार. सिद्धू. कमालीची गोलंदाजी एफर्ट्स आपण पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार ठोकला होता, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. मात्र गोलंदाजी या ठिकाणी परिवर्तित नाही. यावेळी जबरदस्त स्ट्रोक, क्षेत्ररक्षक तैनात. नो मिस्टेक. मात्र मिस्टेक अंतिमरित्या आयुष्यमान भव आशीर्वाद दिला जातोय फलंदाजाला. त्यानंतर धावफलकावरती धावसंख्या येथील ते मात्र 25 धावसंख्या निश्चितच बनवायच्या आहेत त्या मात्र 53. अद्यापही विचार केला 28 धावसंख्येची गरज असावी. गोलंदाज सिद्धू यांच्या षटकातील 4 चेंडू संपन्न झाल्यात. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज तयार. पंच आमचे निश्चितच शशांक पाटील सर, त्यानंतर रमेश दादा सर यांच्या माध्यमातून. यावेळी 6 चेंडू, जबरदस्त फटका, कोणताही क्षेत्ररक्षक नाही, चेंडू आउट ऑफ द पार, चौकार. तर निश्चितच 29 धावसंख्या यावेळी धावफलकावरती आपण पाहू शकाल. अंतिम चेंडू सिद्धू यांच्या षटकातील. गोलंदाज तयार. तर स्ट्रायकिंगला आपण फलंदाज पाहू शकाल तर मात्र जयदास. रिव्हर्स बॅटिंग केला जातोय, क्षेत्ररक्षक तैनात. तोपर्यंत जबरदस्त फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज. यावेळी चुकीचं क्षेत्ररक्षण, चुकीचं निश्चितच कॉल मात्र होत नाही. 2 संवाद निश्चितच 2 फलंदाजांमध्ये अतिशय चांगला होत असताना 2 धावा अंकित केल्या जातील. 2 धावांच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावसंख्या येतील त्या मात्र 1 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलं. 31 रन. ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत ऐकूया आपण डीजे मास्टर यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत.
होत गोलंदाज तयार. यावेळी 12 चेंडू 22 समीकरण. यावेळी स्विंग अँड मिस करण्याचा प्रयत्न युनिस ओकारची निश्चितच आठवून देणारा हा चेंडू होता. मात्र उर्वरित समीकरण बदलते. येणारे 11 चेंडू 22 धावसंख्येची गरज. निश्चितच प्रत्येक चेंडूवरती निश्चित 2 धाव येणं गरजेचं असेल. स्ट्रायकेटला उजव्या हाताचा फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल. यावेळी केतन एक जबरदस्त इलेक्ट्रिशियन मॅन आहेत. ते निश्चित आमच्या आदित्य आम्हाला माहिती पुरवत होते. एक चांगला इलेक्ट्रिशियन मॅन. मात्र या ठिकाणी करंट झटके पे झटका निश्चितच द्यावा लागेल. यावेळी फलंदाजी करत असताना केतन याला मात्र जबरदस्त गोलंदाजी दाखवतोय. गोलंदाज सर्वेश यावेळी सफल झाले होते. रूम केला होता शॉट. फाईन इकडे क्षेत्ररक्षक त्यांना काय कमालीचा एफर्ट्स दाखवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट सज्ज असताना उर्वरित समीकरणांना 9 चेंडू. आता मात्र गरज असेल ती 21 धावसंख्येची. संघाला धोका आणि निश्चितपणाने बिंदास ठोका. निश्चित असं मनमंत्र या ठिकाणी आजमावं लागेल. आसमानी सुलतानी मुलतानी फटके ठोकावे लागतील. कारण केतन यांच्या माध्यमातून बघितला वाकलन संघाच्या माध्यमातून केतन मात्र एक जबरदस्त फटकेबाजी करणारा. केतनला मात्र तो रोधरूप धारण करावं लागेल. यावेळी साखर टप्प्याचा चेंडू. यावेळी क्षेत्र निवडलं बॅकवर्ड्स केलं. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. यावेळी एफर्ट दाखवत असताना यावेळी फक्त सिंगल मिळते. फक्त सिंगल. उर्वरित समीकरण 8 चेंडू आता बनवायचे आहेत. ते मात्र 20 धावसंख्येची गरज. निश्चितच चांगली माहिती प्रितेश मुडे त्यानंतर त्यांच्या माध्यमातून आपण बघत आलो आहे. गोलंदाज तयार. 8 चेंडू 20 धावसंख्येची गरज असेल. आमच्या लाडके आयोजक असतील त्यानंतर आम्ही निश्चितच आवर्जून नाव घेतो आमचे प्रवीणदादा पाटील, आमचे गोल्डमॅन निश्चितच प्रल्हाददादा कालन याच्या माध्यमातून ही स्पर्धेला निश्चितच 4 चांद लागत असताना आपण पाहू शकाल. डीजे मास्टर आमचे निश्चितच जीटीच्या माध्यमातून जल्पेश त्यानंतर ओमसाई डीजे ऑपरेटरचे आमचे प्रोप्रायटर असतील यशवंत दादा. निश्चित त्यांच्या देखील कार्याला मी सलाम ठोकतोय. 8 चेंडू 20 समीकरण. गोलंदाज तयार. यावेळी फलंदाज सफल झालेत. रूम केलाय मात्र ना देखा आव ना देखा ताव. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. ठिकाणी उसरकर याच्या माध्यमातून काय कमालीची गोलंदाजी. आपण लेग ब्रेकर असो ऑफ ब्रेकर असो ना तर या ठिकाणी आपण पाहू शकाल तेजेश. मात्र स्ट्रायकेनला निश्चित आपण केतनला पाहू शकाल. निश्चितच आपण जर बघितलं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये रनआउटच्या स्वरूपात कपिल देव महापिता 141 इनिंगमध्ये निश्चितच रनआउट स्वरूपामध्ये कधी आऊट झाले नव्हते. मात्र या ठिकाणी विशालने ती चुकी केली. चुकीला माफी नाही. फलंदाज या ठिकाणी बाद होला. कारण विशालकडे क्षमता होती, ताकद होती. 1 मॅन आर्मीची भूमिका त्याच्यामधून आपण बघितली. त्यानंतर ते रनआउटच्या स्वरूपात जरूर बाद झाले. 7 चेंडू 20 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार. यावेळी सर्वेश. यावेळी ऑन साईडला गेल्याचा प्रयत्न. ना देखा आव ना देखा ताव. सर्वेश्वर यांच्या षटकाची या ठिकाणी खात्मा होते. 3 षटकाच्या समाप्त. डबल तिरी 33 धावसंख्या आपण पाहू शकाल. डीजे प्लीज. थँक्यू सो मच. 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज. 3 षटकार 5 चौकार. निश्चित अशी फलंदाजी करावी लागेल. 5 चौकार आले तरी सामना निश्चितच वाडेकर संघ जिंकू शकतो. 3 षटकार दुहेरी धावसंख्या आली तरी वाडेकर संघ जिंकू शकतो. मात्र या 6 चेंडूवरती कोणतं रहस्य दडलेलं असेल. कारण उसारकर संघाच्या माध्यमातून काय कमालीची गोलंदाजी दाखवली. सर्वेश्वर यांनी चक्रावून सोडणारी गोलंदाजी आपल्या भाद्यातून पेश केली होती. उर्वरित समीकरण 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. वेतालेश्वर प्रसन्न निश्चितच अप्रतिम दर्जेदार मॅग्निफिकेशन. या ठिकाणी आपण क्लायमेट वातावरण पाहू शकाल. 7 चेंडू 20 धावसंख्येची गरज. स्ट्रायकेनला मात्र उजव्या हाताचा फलंदाज बाहुबलीची खेळी या ठिकाणी साकारावी लागेल. तेजेश मात्र ऑन स्ट्राईक.
6 चेंडू 20 धावसंख्येची गरज असताना गोलंदाज या ठिकाणी प्रथमेश. पाहूया प्रथमेश हा चेंडू जबरदस्त हेलिकॉप्टर स्टॉक अटेंड केला जातोय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा बाहेर. आणखीन एक दर्जेदार संघर्षमय चौकार. तर निश्चितच या ठिकाणी पाहू शकाल हा चेंडू मात्र यावेळी दोन्हीकडे एकाच ट्रॅकवर भीषण अपघात. फलंदाज यावेळी रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. स्पर्धेसाठी थँक्यू सो मच डीजे मास्टर. तर निश्चितच करण पाटील एक लाडके आयोजक, त्यानंतर आमचे नितेश कालन, त्यानंतर निलेश कालन साहेब, त्यानंतर आमचे प्रवीण पाटील. एक जबरदस्त कार्य त्यांच्या माध्यमातून. कारण दादा या स्पर्धेमध्ये नाही, कारण कारणास्तव त्यावेळी जबरदस्त फटका. चेंडू आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू. यावेळी अमित यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार मारला. 137 वर्षाचा इतिहास पुसला होता. वेस्ट इंडिजचा ब्रँड अँबॅसेडर फलंदाज क्रिस गेल यांनी कसोटीच्या सामन्यामध्ये सोहाब काझी याच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. हा चेंडू 3 चेंडू 9चा समीकरण सफल झालेत. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. समीकरण बदलतंय, काळ बदलतंय, वेळ बदलतंय. 2 चेंडू 9 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडूवरती 9 धावा निश्चितच बनवाव्याच लागतील. अमित यावेळी स्ट्रायकिंगला, गोलंदाज तयार. प्रथमेश यावेळी जबरदस्त लाईनने मात्र बीट केलाय. स्विंग अँड मिस. आता मात्र या सामन्याला एखादा दैविक चमत्कारच वाचू शकतोय. दिस मॅच से ओनली गॉड मिराकल. एक चेंडू निश्चितच आता मात्र गरज असेल ती मात्र 9 धावसंख्येची गरज. 1 चेंडू 9 धावसंख्येची गरज सफल झालेत. यावेळेस कमालीची गोलंदाजी. एकदा जोरदार डाल्या प्रथमेश साठी. थँक्यू सो मच डीजे मास्टर. निश्चितच आई एकविरा चषक 2019 जे दिव्यमान 16 निश्चित आमचे आयोजक असतील निलेश दादा कालन, त्यानंतर प्रवीण पाटील, बला मुंडे, सुदर्शन राजपूत, विजय मुंडे, निवृत्ती मोठे विजय मुठे असतील, त्यानंतर निवृत्ती पाटील, गोट्या मुठे, भावेश काळन, भावेश जोशी, प्रितेश मुठे, करम पाटील, जितू पाटील, भाड पाटील, प्रल्हाद काळन आणि सर्व निश्चितच सर्व लहान सदस्य. निश्चितच फायनलमध्ये त्यांची भूमिका अतिशय चांगली असेल यातील मात्र शंका नाही. सामना असेल पुढचा सामना आपण पाहू शकाल. देवीचा पाडा विपक्ष एक आमचे जबरदस्त समालोचक करण कालन यांच्या गावातील एक संघ आपण एडवटण्याच्या दरम्यान 5 षटकांचा सामना असेल यात शंका नसेल. तर मॅन ऑफ द मॅच साठी निश्चितच आमचे प्रितेश मोठे काहीतरी स्कोरची भूमिकामध्ये काहीतरी करत असताना आपण पाहू शकाल. तर जलपानसाठी आमचे निश्चितच पंच शशांक दादा पाटील, त्यानंतर रमेश दादा पाटील निश्चितच जलपानसाठी जातील. कारण सकाळपासून आणि 2 दिवसापासून आई एकविरा चषकामध्ये त्यांची निश्चितच जबरदस्त कारकिर्दी राहिली.
तर कपिल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. याचा पण कपिल प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द ट्रॉफी. प्रमोद काळन साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते यावेळीच निश्चितच या खेळाडूला ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. पहिल्या फेरीतील रविदादा गायकर यांना विनंती करतोय की निश्चितच आपण पंचांसाठी मैदानामध्ये ताबा घ्यायचा आहे. श्री वेतालेश्वर क्रिकेट संघ आजदेगाव यांच्या माध्यमातून क्रिकेटचा हा देदीप्यमान सोहळा रंगला जातोय.